बच्चू कडूंच्या आंदोलनाला न्यायालयानं दिलेली वेळ संपली, मात्र आंदोलन सुरूच। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे नागपूर खंडपीठाने दिले होते आदेश। बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी करणार चर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांवर चर्चा। मुंबईत चर्चा होईपर्यंत आंदोलन मात्र सुरूच राहील। बच्चू कडूंनी आंदोलनाबाबत स्पष्ट केली भूमिका। आम्ही न्यायालयाचा अवमान करू इच्छित नाही, कोर्टाचा आदेश मानण्यास तयार। जेलमध्ये व्यवस्था करा, बच्चू कडूंचं वक्तव्य। शेतकऱ्यांच्या आत्महत्या मात्र न्यायालयानं आदेश काढले नाहीत। आम्ही आंदोलन केलं, एका दिवसात आदेश। बच्चू कडूंची न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी। न्यायालयाचा आदेश घेऊन पोलीस आंदोलनस्थळी दाखल। आंदोलकांनी पोलिसांना परत पाठवलं। मुख्यमंत्री फडणवीस रडीचा डाव खेळत आहेत, सरकार शिंकडीचा डाव खेळत आहे। राजू शेट्टींची सरकारवर टीका। 7/12 कोरा न करण्याचं सरकारनं ठरवलंय, न्यायव्यवस्थेनंही जबाबदारीनं वागलं पाहिजे। राजू शेट्टींचं वक्तव्य। लढ्यातून आता माघार नाही, कुणीही जमीन स्वीकारणार नाही, अजित नवलेंचं वक्तव्य। बच्चू कडू आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम। अटक करून घेण्याकरता बच्चू कडू पोलिसांकडे निघाले होते। बच्चू कडू जेल भरो आंदोलन करणार। सुरुवात मुख्यमंत्री फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार। राज्यातील एकही जेल रिकामं ठेवणार नाही, महादेव जानकरांचा इशारा। बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलकांचा रेल रोको। जामठा रेल्वे ट्रॅकवर उतरले आंदोलक। नागपूरमधील रेल्वे सेवा विस्कळीत। नागपूरमध्ये शेतकरी आक्रमक। संतप्त शेतकऱ्यांचा टायर पेटवत रास्ता रोको। शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग देखील रोखला। बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जालन्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको। जालना मंठा रोडवरील चितळी पुतळी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नागपूरमध्ये ऑक्सिजन पार्क मधील तलावाला आंदोलकांनी बनवलं स्विमिंग पूल। आंदोलकांची तलावात अंघोळ। बच्चू कडूंच्या आंदोलनावर नागपुरात चर्चा व्हावी। बच्चू कडू आपल्या भूमिकेवर ठाम। नागपूरमध्ये बैठक घेण्याचा बच्चू कडूंचा आग्रह। हा सत्याचा नाही, ढोंग्याचा मोर्चा। इतरांना जो कायदा लागू असेल तोच नियम मोर्चाला लागू। 1 नोव्हेंबरच्या मोर्चावर वकील गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। उच्च न्यायालयानं मोर्चासाठी आझाद मैदान ठरवून दिलंय, दुसरीकडे मोर्चा काढता येणार नाही, सदावर्तेंचं वक्तव्य। मोदींमुळे महाराष्ट्रात अनेक बदल घडून आले। मॅरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। ही परिषद ग्लोबल इव्हेंट झाला, ही आनंदाची बात। जगातील 85 देशांहून अधिक जणांची भागीदारी। पॉलिसी मेकर, गुंतवणूकदार हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित। पंतप्रधानांचे कॉन्क्लेव्ह मध्ये गौरवोद्गार। जगातील सर्वात लांब जहाज भारताच्या किनारी। JNPT बंदर आता देशातील सर्वात मोठं बंदर। वाहतूक क्षमता दुपटीने वाढली आहे, पंतप्रधानांचं वक्तव्य। मला काल पुन्हा हक्कभंगाची नोटीस आली। 50 कोटींच्या दाव्याची नोटीस मला मिळाली आहे। हक्कभंगाच्या प्रस्तावावर सुषमा अंधारेंचं स्पष्टीकरण। फलटण महिला आत्महत्या प्रकरणी CDR लीक करण्याचा पोलिसांना कोणी अधिकार दिला? सुषमा अंधारेंचा सवाल। राजकीय प्रेरित व्यक्तीचा सुनील तटकरेंनी राजीनामा घ्यावा। सुनील तटकरेंनी चाकणकरांचा तातडीनं राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी। फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आम्ही चारित्र्य हनन सहन करू शकत नाही, सुषमा अंधारेंचं विधान। फलटण डॉक्टर प्रकरणात आत्महत्या की हत्या असा संशय, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? सुषमा अंधारेंचा थेट सवाल।
फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या समितीकडे तपास सोपवावा, सुषमा अंधारेंची मागणी. इथे क्लीन चिट मिळतील असा फडणवीसांनी ऑफिस बाहेर बोर्ड लावा, सुषमा अंधारेंची टीका. फलटणमध्ये 34 निंबाळकर आहेत म्हणतात, मग उर्वरित 33 निंबाळकर कोण आहेत, सुषमा अंधारेंचा सवाल. महिला आयोगावर महिला असताना महिलेला न्याय मिळत नाही, महिला आयोगाविरोधात कोर्टात जाणार, सुषमा अंधारेंचं विधान. लाडक्या बहिणींच्या जाहिरात करण्यापेक्षा बहिणींच्या सुरक्षेवर लक्ष द्या, सुषमा अंधारेंचं थेट वक्तव्य. डॉक्टर महिलेच्या हातावरील अक्षर आणि कागदावरील अक्षर जुळत नाहीये, निरीक्षक शब्दाच्या वेलांटीमध्ये फरक, पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, अंधारेंचा सवाल. जागतिक अस्थिरता आणि तणावाच्या वातावरणात भारत एक दीपस्तंभ, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. मनसेकडून आज मतदार यादीतील घोटाळ्याचं प्रेझेंटेशन, मनसेचा रंग शारदा सभागृहात मेळावा, राज ठाकरेंकडून लाव रे तो व्हिडिओ लावण्यात येणार. मेळाव्यात राज ठाकरे मतदार यादीतील त्रुटी समोर आणणार. आज महाविकास आघाडी आणि मनसेची बैठकीला राज ठाकरे देखील उपस्थित राहणार. सत्याच्या मोर्चा संदर्भातल्या बैठकीला राहणार हजर. वायबी सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. दिवंगत नेते रासू गवईंच्या स्मारकाचं उद्घाटन, अमरावतीत मुख्यमंत्री राहणार उपस्थित, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची देखील असणार उपस्थिती. नाशिक L2 पार्सल हबचे L1 पार्सल हबमध्ये श्रेणीवर्धन न करण्यास केंद्र सरकारची मंजुरी. नाशिकसह धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात देखील पोस्ट पार्सल सुविधा होणार अधिक वेगवान. मंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नांना महत्त्वाचं यश. जागा हडप करणाऱ्या लॉबीला महसूल मंत्र्यांचा दणका. जिजाभाई ट्रस्ट भाडेपट्टा नूतनीकरण प्रस्ताव चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला नामंजूर. माझगावची कोट्यवधींची शासकीय जमीन वाचली. न्हावा आणि शिवडी या अटल सेतू सीलिंग प्रकल्पाबाधित वंचित मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळण्याकरता 1 महिन्यात सर्वे अहवाल सादर करण्याचे विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचे निर्देश. MCAच्या सदस्यांची पार पडली बैठक, शरद पवारांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. कधीही MCA मध्ये राजकारण आणलं नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. बच्चू कडू प्रचंड आक्रमक, बच्चू कडूंचा आंदोलकांसह जेल भरो आंदोलन, पोलिसांचा फौजफाटा तैनात. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम, 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत मुंबई महापालिकेत देखील महिला राज. आरक्षण सोडतीनंतर जागा वाटपाला वेग, माजी नगरसेवक इच्छुकांची धाकधूक वाढली. ठाण्यात आरोग्य मंदिरवरून शिवसेना भाजप आमने सामने, घाईघाईनं उद्घाटन, सुविधा मात्र अपुऱ्याच, भाजप आमदार संजय केळकरांचा आरोप. आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅट नाहीच, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, व्हीव्हीपॅट वापराबाबत कायद्यात तरतूद नाही. बोगस आधार कार्ड प्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल, भाजपा पदाधिकारी धनंजय वागसकरांच्या तक्रारीनुसार सायबर पोलिसांची कारवाई. भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांची माहिती. मुंबईत उद्या मविया आणि मनसेची बैठक, सत्याच्या मोर्चा या संदर्भात वायबी सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. बैठकीला राज ठाकरे देखील राहणार उपस्थित. पुण्यात मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. 1 तारखेला मुंबईत होणाऱ्या मोर्चा संदर्भात होणार चर्चा. तर मनसेकडून सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी सर्वसामान्यांना पत्रक वाटप, रेल्वेमध्ये देखील प्रचार करत मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन. मुलुंडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार, शाखाप्रमुख आनंद पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाकरे बंधूंची वाढती जवळीक पाहता ठाकरे गटाचे नेतेही शिवतीर्थावर. ठाकरेंच्या शिवसेनेचे गट उपनेते अरुण दुधवडकर यांनी घेतली राज ठाकरेंची भेट. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं घेतली बेस्टच्या उपव्यवस्थापकांची भेट. कामगारांची शिफ्ट आणि बदली या संदर्भात भेटीत चर्चा. बुलढाण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नरेश शेळकेंची नियुक्ती. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी दिलं नियुक्तीपत्र.
नेरळ माथेरान मिनी ट्रेन 7 नोव्हेंबर पासून पुन्हा धावणार. नवीन वेळापत्रकाची मात्र प्रतीक्षा. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांकरता प्रभागनिहाय मतदार यादी, मतदान केंद्र निश्चित करणे, आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्याच्या कामाला गती द्या, आयुक्तांच्या सूचना. केडीएमसीचा ऑनलाईन कारभार ठप्प, कल्याण डोंबिवलीकर जिजवतायत पालिकेचे उंबरठे. सीएसएमटी कुर्ला 5व्या-6व्या मार्गिकेचं काम सुसाट, धारावीतील रहिवासी प्रकल्पाआड येणारी घरं रिकामी करणार, याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती. 11 नोव्हेंबर मुंबईची आरक्षण सोडत इच्छुकांची धाकधूक वाढली. देशच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटीचे 891 कोटी थकीत, सरकार विरोधात तीव्र संताप. तर एसटीला दिवाळी हंगामात करोडोंचं उत्पन्न, दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला दररोज सरासरी 30 कोटी याप्रमाणे तब्बल 301 कोटी रुपये उत्पन्न. उच्चांकापासून सोनं 13,000 तर चांदी 29,000 घसरली. आणखी स्वस्त होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून अंदाज व्यक्त. म्हाडाच्या पुण्यातील 4,186 घरांची सोडत लांबणीवर, अर्ज विक्री स्वीकृतीला मुदतवाढ. 5 वर्षात देशात वाढणार 75,000 वैद्यकीय जागा, वैद्यकीय शिक्षणाच्या दर्जाचा मुद्दा मात्र अंधारातच. नागपूरमध्ये पॅरोल मिळवण्यासाठी बनावट सर्टिफिकेट बनवलं, बनावट सर्टिफिकेट बनवून सादर केल्याची धक्कादायक माहिती समोर. धंतोली पोलिसांनी 40 जणांविरोधात केला गुन्हा दाखल. मोठी मांजर समजून मद्यपीचा वाघाशी खेळ, वाघाच्या पाठीवरून हात फिरवत गोंजारलं, वाघाला दारू पाजण्याचाही मद्यपीचा प्रयत्न, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम गीत गायनाचे आदेश, वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर कालावधीत गायनाचे आदेश. बिद्री साखर कारखान्याकडून पहिल्या उचलेची घोषणा, पहिली उचल विना कपात 3,452 रुपयांची जाहीर, परंपरेनुसार अंतिम उचल उच्चांकी असणार. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी पीडित कुटुंबियांशी फोनद्वारे राहुल गांधींचा संवाद, मी तुमच्या पाठीशी, राहुल गांधींकडून कुटुंबियांना धीर. साताऱ्याच्या कराडमध्ये रहिवाशांचा एमएससीबी ऑफिसवर मोर्चा, 12 तास लाईट मिळावी या मागणीकरता मोर्चा. धाराशिवमधील रस्त्यांच्या विकास कामासाठी शहरातील महिला आक्रमक, भाजप पदाधिकाऱ्यांसह शहरातील सर्वसामान्य महिलांचं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. अहिल्यानगरमध्ये 11 दिवस उलटले तरी डॉक्टर आरोपी सापडेना, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, या प्रकरणी ठाकरेंच्या वतीनं आंदोलनाचा इशारा. सांगलीत शक्तीपीठ मोजणी थांबवा, अन्यथा सामुदायिक आत्मदहन करू, शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. बीडमध्ये 3 नोव्हेंबर रोजी फलटण पोलीस स्टेशनवर ऑल इंडिया पॅन्थरचा मोर्चा धडकणार. अंमली पदार्थांविरोधात शिक्षण विभागाने प्रचार प्रसिद्धी करावी, पोलिसांनी तडीपारबाबत प्रलंबित केसेस मार्गी लावाव्यात, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांचे निर्देश. तांबवे गावात दीपावलीनिमित्त संगम गणेश मंडळातर्फे किल्ला स्पर्धेचं आयोजन, किल्ला स्पर्धेत रिहान संदे प्रथम, विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन गौरव. डोंबिवलीत पाण्यासाठी एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांचा मोर्चा, पाणी टंचाई समस्यांवर शेकडो महिलांची कार्यालयावर धडक, अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक हैराण. परभणीत वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर घेराव, अतिवृष्टीग्रस्तांना अनुदान न मिळाल्यानं आंदोलन आक्रमक, आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी. नाशिकमधील बेरोजगार तरुण राज्य सरकार विरोधात मोर्चा काढणार, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत 11 महिने ज्यांनी प्रशिक्षण घेतलं त्यांना पुन्हा संधी दिली जात नसल्याचा आरोप.
मालेगावच्या सामान्य रुग्णालयात 6 महिन्यापासून औषधांचा तुटवडा, रुग्णांचे नातेवाईक त्रस्त, सरकारच्या विरोधात भीक मागो आंदोलन. भिवंडीत युवक काँग्रेसतर्फे कॅन्डल मार्च, फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल मार्चचं आयोजन. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मोबाईलचे कोणतेही पुरावे डिलीट झाले नाहीत, तसेच त्यांची वैयक्तिक तक्रारी अथवा माहिती असलेली डायरी मिळालेली नाही. पोलीस अधीक्षक तुषार दोशींचं स्पष्टीकरण. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड आता सुसाट होणार, अडथळा ठरणारी 22 ते 25 दुकानं पालिकेनं हटवली. नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा. कोल्हापुरात ऊस दराच्या मुद्द्यावरून अंकुश संघटना आक्रमक, जयसिंगपूर येथील ऊसतोड पाडली बंद. पंढरपूर नगरपालिकेच्या मतदार यादीत 2897 नावं दुबार, मतदार याद्यांवर तब्बल 12,000 हरकती दाखल. दुबार नावं कमी करून घेण्याचं पालिकेचं आवाहन. औसा ते धाराशिव मार्गाचं काम 10 महिन्यांपासून मंद गतीनं सुरू, लोकांचा खड्ड्यांमधून प्रवास, रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं, नागरिकांची मागणी. कोल्हापुरात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या 6 वर्गीकरणाचं काम रखडलं, तर पर्यायी मार्गाची देखील दुरवस्था, वाहन चालकांना मात्र नाहक त्रास. सोलापुरातील रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात MIM पक्षाची गांधीगिरी, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह असं अभियान राबवत खड्डे बुजवण्यास सुरुवात. सिल्लोड तालुक्यातील महामार्गाची दयनीय अवस्था, छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील काम गेल्या 9 वर्षांपासून संथ गतीनं सुरू, मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांचा धोकादायक प्रवास. पावसाचा मुक्काम वाढला, आता 5 नोव्हेंबर पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्गातील भात पिकाला अवकाळीचा मोठा फटका, कापलेलं भात शेतात सडलंय, शेतकरी संकटात. बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाची हजेरी, शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली, भाताचा हमीभाव क्विंटल मागे फक्त 68 रुपयांनी वाढवला. सोयगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून बांधावर जात पाहणी, 3 दिवसात नुकसान भरपाईचे अनुदान जमा होणार म्हणत शेतकऱ्यांना दिला धीर. हिंगोलीत शासनाचे हमीभाव केंद्र बंद, तर नाफेड केंद्र देखील बंद असल्यानं शेतकऱ्यांकडून नाईलाजानं कमी दरात सोयाबीनची विक्री, शेतकऱ्यांचा सरकारवर संताप. पंढरपुरात ओंकार साखर कारखान्याच्या 6व्या गळीत हंगामाचा प्रारंभ, माजी आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रारंभ. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये शेतकरी आक्रमक, अतिवृष्टीमुळे आणि अवकाळी नुकसान भरपाई अनुदान वितरण प्रकरणी शेतकरी संतप्त. पिंपरी चिंचवडमध्ये जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराच्या झटक्यानं तरुणाचा मृत्यू, तरुण हा अग्निशमन दलातील फायरमॅन जवान होता. अग्निशमन दल केंद्रातील दुर्दैवी घटना. नवी मुंबईच्या खारघरमध्ये इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी, आगीचं कारण मात्र अद्याप स्पष्ट. नालासोपाऱ्यात बंद इमारतीत भीषण आग, आगीच्या धुराचा लोट सर्वत्र पसरला, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल. कराडच्या कृष्णा नदीमध्ये उडी मारून कॉलेज तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलीस कॉन्स्टेबलने वाचवले प्राण. भिवंडीमधील अजयनगरमध्ये उभी असलेल्या इनोव्हा गाडीनं अचानक घेतला पेट, स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग विझवली, घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील वाठारमध्ये शॉर्ट सर्किटनं ऊसाला आग, ऊस जळून खाक, शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान. नांदेडमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या, प्रियसीच्या वडील आणि भावाने हत्या केल्याची माहिती, दोघांना पोलिसांकडून अटक, 2 दिवसाची पोलीस कोठडी. इटवाळ्यात गहाण ठेवलेल्या दागिन्यांवरून वाद, सोनाराकडून 2 लाखांची मागणी, पैसे न दिल्यास दरीत फेकण्याची देखील दिली धमकी.
परभणीच्या सेलू शहरात घरफोडीची घटना. सोन्याचे दागिने, रोकड आणि मौल्यवान साहित्य लंपास. कुटुंबीय दिवाळीनिमित्त बाहेर गेले असता 4 चोरट्यांकडून घरफोडी. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.